नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अर्चनाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे आज मी गणपती बाप्पाच्या आगमनाकरता बनवलेले आहेत इन्स्टंट असे पनीर मोदक. तसे बाप्पाला तर उकडीचे मोदक किंवा लाल गव्हाचे मोदकच आवडतात, पण ज्या वेळेस आपल्याकडे गणपती बाप्पा येतो त्यावेळेस आपली खूप धावपळ असते. तर त्याचकरता इथे मी इन्स्टंट असे हे पनीरचे मोदक बनवलेले आहेत. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटातच बनवून तयार होणारी आहे. चला तर मग बघूया हे पनीरचे इन्स्टंट मोदक मी कसे बनवलेले आहे. तर पनीरचे इन्स्टंट मोदक बनवण्याकरता इथे मी फ्रेश असं पनीर घेतलेलं आहे. पनीर हे 750 ग्राम घेतलेलं आहे आणि ते आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर पनीरचे असे मी छोटे छोटे स्लाइस देखील कट करून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरला मी आता फिरवून घेणार आहे. तुम्ही मिक्सरला फिरवण्याऐवजी किसणीने किसून घेतला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने बघा इथे हा पनीर मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि तो एका प्लेटमध्ये देखील काढून घेतलेला आहे. तर खूप सुंदररित्या इथे हे आपलं पनीर व्यवस्थितरित्या मिक्सरमध्ये बारीक होऊन झालेलं आहे. त्यानंतर गॅसवर कढई तापण्याकरता ठेवलेली आहे. कढई इथे मी नॉनस्टिक कढई वापरलेली आहे आणि त्यामध्ये इथे एक मोठा चमचा भरून साजूक तूप देखील मी घेतलेला आहे. कढई छान अशी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप ॲड केलेला आहे आणि ते व्यवस्थित असं वितळून दिलेलं आहे. तूप छान वितळल्यानंतर जे आपण पनीरचा बारीक क्रश करून ठेवला होता तो आपल्याला याच्यामध्ये लगदा घालायचा आहे. तर पनीर घालून झाल्यानंतर एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला या तुपामध्ये हे पनीर मिक्स करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता तुपामध्ये मी पनीर ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या त्याला मिक्स पण करून घेत आहे. चांगलं आपलं त्याला 4 ते 5 मिनटं असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे ते तूप आहे ना ते एकदम पनीरमध्ये व्यवस्थितरित्या मिसळलं जाईल. आणि त्यानंतर इथे मी एव्हरीडेचं मिल्क पावडर वापरलेलं आहे. ते मिल्क पावडर आपल्याला बघा एक मध्यम आकाराची माझ्याकडे वाटी आहे, ती अर्धी वाटी इतकं मी मिल्क पावडर घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित असं हे पनीर आणि तूप एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे जे एव्हरीडेचं मिल्क पावडर मी घेतलं होतं ते मिल्क पावडर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर मिल्क पावडर पण ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ते पूर्ण साहित्य सर्व सामग्री आपल्याला एकजीव करायची आहे. तर अशा पद्धतीने मिल्क पावडर ॲड करून झाल्यानंतर पुन्हा मी 5 मिनटं याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने अवघ्या 15 ते 20 मिनटातच हे मोदक इन्स्टंट असे पनीरचे मोदक बनून तयार होतात आणि खाण्यासाठी तर असं वाटणारही नाही की ते आपण घरी बनवलेले आहेत. असं वाटतील की ते आपण एकदम म्हणजे असं माव्यापासूनच ते हे इन्स्टंट पनीर मोदक बनवलेले आहेत. तर छान असं बघा हे पनीर आणि मिल्क पावडर मिक्स झालेलं आहे आणि तुम्हाला दिसत पण असेल की कढईला हे सोडायला लागलेलं आहे. तर त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे साखर. तर साखर मी इथे पाऊण वाटी इतकी घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण मिल्क पावडर अर्धी वाटी घेतलं होतं त्याच वाटीने पाऊण वाटी इतकी मी साखर घेतलेली आहे. आणि साखर घालून झाल्यानंतर व्यवस्थित याला मी मिक्स देखील करून घेणार आहे. तर व्यवस्थित 5 ते 10 मिनटं आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता जो पनीरचा जो पांढरा शुभ्र रंग होता ना तो असा ऑफ व्हाईट रंगाचा झालेला आहे. जशी जशी साखर या मिश्रणामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होऊन विरघळली जाईल तसा या पनीरचा रंग पण तुम्ही इथे बघू शकता बदलत जात आहे. तर एकदम माव्यासारखाच या पनीरचा रंग देखील इथे झालेला आहे. तर इथे बरोबर 10 मिनटं आपलं हे पनीर आणि साखर मिक्स करून झालेलं आहे आणि हे मिश्रण इथे आता आपलं तयार झालेलं आहे. तर एका प्लेटमध्ये मी हे मिश्रण काढून घेत आहे आणि थंड करून देखील घेणार आहे. तर पटकन थंड होण्यासाठी हे मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. तुम्ही फॅन खाली देखील ठेवू शकता. तर 5 ते 10 मिनटं बघा फ्रीजरमध्ये ठेवून झाल्यानंतर एका परातीमध्ये हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ॲड केलेलं आहे व्हॅनिला इसेन्स. इसेन्स ॲड करणं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर इसेन्स घालायचं नसेल तर तुम्ही वेलची पावडरचा देखील इथे वापर करू शकता. तर इसेन्स ॲड करून झाल्यानंतर सर्व मिश्रण बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. तर खूप छानरित्या इथे बघा तुम्ही बघू शकता आपला हा मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये अजून एक पदार्थ मी ॲड करणार आहे ते म्हणजे कोकोनट पावडर.
तो कोकोनटचं जे पावडर आहे ना ते मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही रेडीमेड कोकोनटची पावडर भेटते, नारळाची पावडर भेटते, ती पण इथे तुम्ही वापरली तरीही चालेल. तर सर्व ही नारळाची पावडर बघा अशा पद्धतीने मी एकजीव करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करणार आहे ड्रायफ्रूट्स. तर इथे मी बदामाचे काप आणि काजूचे काप घेतलेले आहेत. तुम्हाला जे आवडत असतील त्या पद्धतीने त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करू शकता. तर सर्व मिश्रण मी हे असं एकजीव पुन्हा करून घेतलेलं आहे. आणि आता इथे आपले हे मिश्रण मोदक बनवण्याकरता एकदम परफेक्टरित्या तयार झालेले आहे. त्यानंतर इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे. आणि बघा ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये करत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला या साच्यामध्ये हे जे सारण आहे ना ते एकदम दाबून भरायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या आपला हा मोदक इन्स्टंट पनीर मोदक बनून तयार आहे. अशाच पद्धतीने बाकीचे हे सर्व मोदक मी तयार करून घेणार आहे. मोदकाचं सारण जे आहे ना ते आपल्याला मोदकाच्या साच्यामध्ये एकदम टाचोटाच एकदम दाबून भरायचा आहे. म्हणजे मोदक जो आहे ना तो एकदम आकारबाज आणि व्यवस्थितरित्या आपला हा मोदक बनून तयार होईल. तर याच पद्धतीने बाकीचे सर्वही मोदक मी तयार करून घेणार आहे. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता अवघ्या 15 ते 20 मिनिटातच इथे हे पनीरचे इन्स्टंट मोदक बनून तयार आहेत. आणि खाण्यासाठी तर इतके सुंदर आणि स्वादिष्ट झालेले आहेत, असं वाटतही नाही की हे पनीरचे मोदक मी घरी बनवलेले आहेत आणि पनीरपासून बनवलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मोदक मी असे सजवलेले आहेत आणि आता घेऊन जाणार आहे बाप्पाला नैवेद्य दाखवण्याकरता. तर फ्रेंड्स तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे. आणि रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर देखील करायचं आहे. आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्याकरता अर्चनाज रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.